नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? आज आपण आलो शनी शिंगणापूर इथे। आज आहे शनी अमावस्या, तर आपण आज जाणार आहोत शनिदेवाचे दर्शन करायला। तर आपण आता सध्या उभा आहे नगर पुणे हायवेवर घोडेगाव इथे। शनी शिंगणापूर हे गाव आपलं नगर पहिलं अहमदनगर होतं, त्याचं नाव आता बदलून अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरपासून त्याचं अंतर हे 40 किलोमीटर आहे। जाऊया शनी शिंगणापूरला। कंपनीतून आज जात आहोत आपण। असल्यामुळे खूप गर्दी आहे, खूप सारे वाहन गाड्या ये जा करत आहे। हे बघा, आज खूप गर्दी आहे इथं, गाड्यांची पार्किंग पण फुल झालेली आहे। एकदम पार्किंग फुल झालेली आहे, फुल गर्दी आहे एकदम। आज अमावस्या असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे। तुम्हाला जर जायचं असलं तर इथून पैदल किंवा ऑटोने जावं लागेल। स्वतःच आपले व्हेकल ते आत नेऊ देत नाही, इथंच पार्किंगला लावावं लागते। इथे समोर पार्किंग आहे। तर चला आपण आलो आता फायनली शनी शिंगणापूरमध्ये। हे बघू शकता, इथं भंडारा वगैरे लागलेला आहे। आज खूप गर्दी आहे अमावस्या असल्यामुळं, इथं भंडारा चालू आहे। हे काही विळे खुरपे वगैरेचे दुकान आहे, कपाट वगैरे। हे बघू शकता, खूप गर्दी आहे आज शनी शिंगणापूरला। खूप जास्त गर्दी आहे आज, खूपच गर्दी आहे, खूप तुफान गर्दी आहे। अमावस्या असल्यामुळं खूप गर्दी असते इथं। शनिदेवाला तेल आल्या दर्शन करायला आल्या असाल तर सीधं मंदिराकडे जायचं। इथं खूप असे जे दुकानवाले असतात ते म्हणतात की तुम्हाला दर्शन करून देतो, इथे गाडी लावा। मंदिराच्या समोरच समोरच मंदिर आहे आता जवळच। खाण्यापिण्यासाठी खूप सारे हॉटेल आहेत। फक्त समोर मंदिर आलेलं आहे। हे बघा शनिदेवाचं मंदिर, हेच मंदिर आहे। आपल्याला इथंच आपल्याला दर्शन करायला जायचं आहे। आणि देव मंदिराची कथा अशी आहे की एक मेंढपाळ होता। मेंढपाळाला या नदी पात्रात एक काळा दगड वाहत येताना दिसला। त्यांनी त्याला स्पर्श केला तर त्यातून रक्त यायला लागले, आणि त्यानंतर या घटनेनंतर तो दगड हा शनिदेव मानला गेला आणि त्याला इथं शनिदेवाच्या चौतऱ्यावर स्थापित केले गेले, अशी इथली कथा आहे। हीच ती नदी आहे, याच नदीत तो दगड वाहून आलेला होता, म्हणून इथंच शनिदेवाचं मंदिर स्थापित केलेलं गेलं आहे। हेच मंदिर आहे शनिदेवाचं। मंदिरात आतमध्ये जायला इकडून आता जी पार्किंग होती पहिली, त्या पार्किंगमधूनच आतमध्ये जायला रस्ता बनवलेला आहे। तर चला आपण त्यांना तुम्हाला रस्ता पण दाखवू। या गेटमधून आपण आतमध्ये गेलो की इथं पार्किंग आहे। पार्किंग ह्या गेटमधूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। इथंच पार्किंग आहे, इथं तुम्ही गाडी कार वगैरे पार्क करू शकता। इथं बरेचसे तुम्हाला बाहेरचे जे दुकानदार लोक सांगतात की आमच्या इथं गाडी लावा, आणि तुम्हाला ते त्यांच्या इथून तेल वगैरे घ्यायला लावतात। त्यापेक्षा सीधा मंदिराच्या पार्किंगमध्ये या। चप्पल स्टँड वगैरे पण आहे मंदिराच्या गेटपाशीच। मोफत चप्पल स्टँड आहे, तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायची पण व्यवस्था केलेली आहे इथं, जिथून आपण मंदिराच्या आतमध्ये जातो तिथंच। त्यापेक्षा चप्पल बाहेर वगैरे कुठेही सोडू नका। तर चला आपण जातोय आता आतमध्ये शनिदेवाचं दर्शन करायला। किती रुपयाचे? तिकडून चेकिंग वगैरे होते आतमध्ये जायला। खूप छान मंदिर बनलेलं आहे। रस्त्यामध्ये
मंदिराला दर्शन जाताना तुम्हाला स्वच्छतागृह पाणी वगैरे सगळं उपलब्ध आहे. हे बघू शकता काही दर्शन. हे बघा इकडं पिण्याचे पाणी वगैरे असं पण उपलब्ध आहे. मंदिरात जाताना पाय धुण्यासाठी पाणी वगैरे पण आहे रस्त्यातच. हे बघा ज्या भक्तांना शनिदेवांना तेल वगैरे चढवण्याचं आहे त्या आता मंदिराच्या आतमध्ये पण तेल विक्री केंद्र आहे, कक्ष आहे. तुम्ही आतमधून पण तेल विकत घेऊ शकता. हे बघा इकडं तेल विक्री कक्ष आहे. तेल विक्री कक्ष. जे तुम्ही नारळ वगैरे आणता ते इथंच अर्पण करावं लागतं मंदिराच्या आतमध्ये जाताना. बघा नारळ वगैरे माला वगैरे इथंच अर्पण करावं लागतं, समोर नेऊ देत नाही. तर आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. 2-3 दर्शन रांगे सर्व एकाच ठिकाणी जातात. या दर्शन रांगेमध्ये 2-3 रांग आहे दर्शन रांगेला. बघू शकता तुम्ही खूप झाली गर्दी आहे. आज शनी अमावस्या असल्यामुळे गर्दी जास्त होते. हे बघू शकता तुम्ही आज खूप सारी गर्दी आहे. हे बघू शकता आपल्या पाठीमागे तुम्ही आता खूप सारी गर्दी झालेली आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. बघू शकता आपण स्क्रीनवर शनिदेव. आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे.
कथा अशी आहे की जे शनिदेवाची जी मूर्ती आहे ती उन्हामध्ये आहे, तिच्यावर कुठल्याही प्रकारचं मंदिर व छत व छाया नाही आहे. मंदिर आहे पाठीमाग आहे. एक वेळेस तिकडची कथा अशी आहे, एक लिंबाचं झाड होतं. लिंबाची झाडाची कडुलिंबाचं जे झाड असतं त्याची डंग एक शनिदेवाच्या वरती छाया म्हणून आली होती, तर ती डंग आपोआप पडून तिच्या स्वमतानं पडली होती व त्यानंतर शनिदेवाला कुठल्याही प्रकारचं मंदिर व छाया करण्याचं तिथं केलेलं नाही. बघू शकता शनिदेवाच्या मूर्ती याच्या उन्हामध्ये ठेवलेली आहे आणि ते मंदिर जे आहे ते पाठीमागे चारी बाजूनं मंदिर आहे, पण शनिदेवावर कुठल्याही प्रकारची छाया नाही. फक्त शनिदेवावरती तेल वाहत असतात. वटकुंड आहे. शनिदेवाचा बर्फी प्रसाद काउंटर आहे. 20 रुपयाला प्रसाद आहे. बरोबर प्रसाद काउंटर आहे. तर चला आपण प्रसाद घेऊया. चला खूप गर्दी आहे प्रसाद घेण्यासाठी. शनिदेव ट्रस्ट की तरफ से ये मुफ्त अन्न छत्र की पैसे वगैरह डोनेट कर सकते हैं. आप ये QR कोड स्कैन करके भी कर सकते. शनिदेव ट्रस्ट के लिए घर से भी आप QR कोड स्कैन करके डोनेट कर सकते. उनके द्वारा अन्न छत्र गौशाला चलाई जाती है. समोर जे बर्फी प्रसाद काउंटर आहे 5 असा प्रसाद होतो शनिदेवाचा. 20 रुपयाला एक. ये कूपन में लेना पड़ता पीछे से. आपण आता बाहेर येत आहे. हे बघा मंदिराचा परिसर खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. अब हम जा रहे बाहर. बघू शकता हीच नदी आहे ती. त्या नदीमध्ये शनिदेवाची मूर्ती सापडली होती. नवग्रह मंदिर आहे. नवग्रहांना स्थापित. जात बाहेर तर चला आता आपण जाऊ भोजनालयाकडे. भोजनालय दाखवायला तर आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहे भोजनालयाकडे. आता आपण दाखवू तुम्हाला भोजनालय. फायनली मंदिराच्या बाहेर आलेलो आहे दर्शन करून. आता आपण जाणार आहोत भोजनालयाकडे. तर तुम्हाला भोजनालयाचं वेळापत्रक पण दाखवून देतो. प्रसादालयाचा टाईम आहे सकाळी 10:30 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. पार्किंग आहे. पार्किंगचं हे जे दुकान आहे, जे खेळायचे वगैरे खिलौण्याचे जे दुकान आहे, त्या दुकानाच्या पाठीमागच भक्त निवास आणि भोजनालय बनलेलं आहे. तर आता जाऊया तिकडेच. ही पार्किंग. इथं कुठं लाकडी खिलौण्याचे दुकान वगैरे लाकडी बघू शकता. खूप छान छान लाकडी आहे. ते वॉच आहे छोटे छोटे. बघू शकता वॉच आहे. बॅग वगैरे आहे. खूप छान विणकाम केलेलं आहे. असे खूप सारे दुकान आहे इकडं. ते बघा आपल्या पार्किंगमध्येच दुकान आहे. आपण जात आहो भोजनालयाकडे आणि ही भक्त निवास आहे. इथं तुम्हाला राहायला रूम वगैरे पण मिळतात. तर आता आपण आलो आहे भोजनालयाजवळ आलेलो आहे आपण. तर आता कुपन पाहू कितीचं आहे कुपन. तर 50 रुपयाचं प्रसाद कुपन आहे. हे बघू शकता तुम्ही त्या बोर्डवर कुपन लिहिलेलं आहे प्रसाद कुपन. आणि हे काउंटर आहे प्रसाद कुपनचं काउंटर आहे. आमच्या सोबतचे काका आहे पुण्याहून आलेले दर्शन करण्यासाठी. तर आम्ही आता सोबतच आलेलो आहे जेवणासाठी. भोजनालयामध्ये आलेलो आहे मी आता. तर बघूया भोजनालयामध्ये काय काय आहे. आता भोजनालयामध्ये बसलेलं आहे. आपल्याला सगळं काही जागेवर येतं. आता आमचे जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण मस्त बढिया होते. हे बघू शकता तुम्ही. हे अन्न छत्र आहे. 50 रुपये चार्ज आहे याचा. 50 रुपये.
आता आपण जेवण वगैरे करून आलो आहे भोजनालयामधून. 50 रुपये चार्ज होता प्रत्येकी. हे पाहू शकता तुम्ही भक्तनिवासच्या समोरच भोजनालय हा भक्तनिवास आहे. भक्तनिवास पण खूप छान आहे. तुम्हाला जर राहायचं असलं तर राहायची पण व्यवस्था खूप चांगली आहे शनी शिंगणापूरमध्ये. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपले आता दर्शन व जेवण सर्व कंप्लीट झालेलं आहे. तर आपण निघणार आहोत आता परत. तर भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा. चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा. चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.